त्यामुळे मोठी अपडेट आहे। लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे। संसदीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेली आहे। राज्यसभेचं कामकाज मात्र सुरू आहे। लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे। लोकसभेतली दृश्य आपण पाहिली। अमित शहा उपस्थित होते, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते। आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय या सभागृहात कशावर चर्चा होतीये आणि अमित शहांकडून काही उत्तरं मिळतायत का। कारण गेल्या अनेक दिवसांपासून हा एकच सवाल संपूर्ण देशाच्या राजकारणाभोवती फिरतोय। लोकसभेचं कामकाज सुरू होताच तहकूब करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे दोघेही उपस्थित आहेत। राहुल गांधीही आपण उपस्थित असल्याचं पाहिलं, दोघेही उपस्थित होते। लोकसभेचं कामकाज सुरू होताच तहकूब करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा दोघेही उपस्थित होते। राज्यसभेचं कामकाज मात्र सध्या सुरू आहे। लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे। कामकाज सुरू होताच तहकूब करण्यात आलं। आजचा संसदीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। संपूर्ण देशाचं लक्ष या चर्चांकडे लागलं होतं। एकच प्रश्न संपूर्ण राजकारणाभोवती फिरतोय। जे आंदोलन झालंय विद्यार्थ्यांचं, त्या आंदोलनाला लाठीचार्ज जो झाला त्याला जबाबदार कोण आहे, अमित शहांनी उत्तर द्यावं विरोधक विचारतायत। तिकडे अमित शहाही असा दावा करतायत, मी बोलायला तयार आहे, मात्र विरोधकांची चर्चेची तयारी नाहीये। मात्र सध्याची मोठी बातमी आपण पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा दोघेही उपस्थित होते, मात्र लोकसभेचं कामकाज सुरू होताच ते तहकूब झालेलं आहे। लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलेली आहे। अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे, तरी देखील चर्चा सुरू झालेली नाही। अनिश्चित काळासाठी लोकसभा ही तहकूब करण्यात आलेली आहे। ज्या लोकसभेच्या चर्चेकडे अवघ्या देशाचं लक्ष होतं, तेच कामकाज आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे। राज्यसभेचं कामकाज मात्र सुरू आहे। दुसरी दृश्य तुम्ही पाहताय, राज्यसभेच्या कामकाजाची ही दृश्य आहेत, तिथे चर्चा सुरू आहे।